उदय राठोड हा एक सुप्रसिद्ध उद्योगपती होता आणि उदय राठोडला उद्योगपती असल्यामुळे दिवस रात्र विदेशामध्ये जाण्याचं काम पडत होतं आणि सततच्या मीटिंग कामाचा व्याप यामुळे मोठा स्टाफ सांभाळताना त्याची परेशानी होत होती आणि त्याला घरी वेळ देता येत नव्हता. तरुण्या अवस्थेमध्ये लग्न झालेलं होतं, परंतु लग्न होऊनही त्यांच्या पोटी मूलबाळ नव्हतं, कारण उद्योगपती असल्यामुळे सतत होणारी धावपळ, त्यामुळे महिना महिना घरी येणं होत नव्हतं. उदयने घरी दुर्लक्ष केलं आणि उदयचा मित्र जो होता त्याचं नाव आर्यन मल्होत्रा. आर्यन हा उदयचा जिवलग मित्र होता. आर्यनने याच संधीचा फायदा घेतला आणि जेव्हा उदय हा कामानिमित्ताने बाहेर गेला तेव्हा आर्यन हा उदयच्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर उदयची पत्नी, तिचं नाव नेहा, नेहा सोबत त्याची लग्नापासूनच ओळख होती आणि चांगलं बोलणं चालणं देखील होतं. घरी गेला, नेहाने चहा पाणी दिलं, आर्यनला नाश्ता केला आणि तिथून पुढे आर्यनने दोन दोन शब्द बोलत बोलत नेहासोबत जवळीकता साधली. नेहा देखील एकटी पडली होती, तिला देखील पुरुषाच्या गरमीची गरज होती. नेहा देखील आर्यनसोबत गप्पा मारत त्या ठिकाणी बसली. जवळ जवळ बसल्यामुळे दोघांमध्ये संभाषण होऊ लागलं, हसून खेळून गप्पा होऊ लागल्या आणि त्याच वेळेला आर्यन आणि नेहांची एकमेकांना नजरेला नजर भिडली आणि दोघांमध्ये संगनमताने शारीरिक संबंध झाले. बेडरूम मध्ये गेले आणि निर्वस्त्र अवस्थेमध्ये दोघांनीही शारीरिक सुखाचा आनंद घेतला. शारीरिक भूक ही भागवली. घरामध्ये कोणीही नव्हतं आणि 2-3 मजली असणारी ती फ्लॅटची बिल्डिंग, यामध्ये दोघांची ही रंगलेली रासलीला. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम प्रकरण चालू राहिलं, परंतु नेहा आणि आर्यन या दोघांनी ठरवलं की उदय राठोडची संपत्ती भरपूर आहे, अब्जावधी संपत्ती, ही संपत्ती आपण घेऊन जाऊ आणि पळून जाऊन आपण संसार आपल्याला थाटू. त्यावेळेला आर्यन देखील तयार झाला आणि नेहाने आणि आर्यनने एक मोठा कट रचला. त्यावेळेला 2-3 दिवसानंतर जेव्हा उदय राठोड हा घरी आला त्यावेळेला उदयला वाईन मध्ये विष देण्यात आलं. थोडंसं पॉइझन दिलं, हळूहळू तो मरावा यासाठी तो बेशुद्ध अवस्थेत पडला आणि आर्यन आणि नेहाने त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर उदयला त्याच्याच 4 व्हीलर मध्ये बसवलं आणि एका खोल दरीमध्ये त्याची गाडी ढकलून देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र फिरवली तेव्हा अगोदर अपघात वाटला आणि नेहाने आणि आर्यने अपघातच वाटावा यासाठी संपूर्ण कट रचला होता, परंतु इन्स्पेक्टर राघव यांची एंट्री झाली आणि राघवने या तपासामध्ये जे जे एव्हिडन्स सापडले त्यामध्ये संशयाची सुई त्याच्या डोक्यामध्ये सुरू झाली. ती म्हणजे एअरबॅग. एवढा मोठा अपघात झाला, एअरबॅग उघडल्या नाहीत आणि त्याच्या गळ्यावरती गळा दाबलेले चिन्ह देखील दिसले. ही हत्या आहे असं राघवला दिसून आलं. त्यावेळेला राघवने नेहाला ताब्यात घेतलं, बसून चौकशी केली, परंतु नेहा हे गुन्हा कबूल करायला तयार नव्हती. पुन्हा आर्यन जो की उदयचा मित्र होता त्याला बोलवण्यात आलं. दोघंही गुन्हा कबूल करायला तयार नव्हते. दोघांचे शारीरिक संबंध, अनैतिक संबंध हे दडलेलेच होते. पोलिसांच्या हाती कोणता पुरावा लागत नव्हता, परंतु त्याच वेळेला पोलिसांना घटनास्थळी एका त्याच्या पीएम मध्ये विष आढळलं होतं आणि त्याच विषाची बॉटल त्या ठिकाणी पडलेली देखील आढळली, जे की त्या घटनास्थळामध्ये या धावपळीमध्ये अपघात दाखविण्याच्या घटनेमध्ये ती काचेची बॉटल देखील याच गाडीमध्ये ठेवण्यात आली होती, कारण बॉटल कशाची सापडते या उद्देशाने त्यांनी टाकली होती. परंतु त्या काचेचा तुकडा राघवच्या हाती लागला होता. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा जेव्हा खाकीचा धाक दाखवला राघवने आणि त्याच्या संपूर्ण पथकाने, तेव्हा नेहा आणि आर्यन दोघेही घाबरले आणि दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा राघवने देखील तो एव्हिडन्स दाखवला आणि दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि नेहाने आणि आर्यनने दोघांनी गुन्हा कबूल केला. पती उदयचा केलेला कटकारस्थान करून रचून केलेला खून आर्यनने आणि नेहाने कबूल केला. कशी कशी घटना घडवली याचा जबाब दिला. पोलिसांनी त्या दोघांनाही न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्या दोघांनाही, नेहा राठोड आणि आर्यन मल्होत्रा या दोघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रॉपर्टी गेली, पती गेला, स्वातंत्र्य गेलं जीवनाचं आणि खडी फोडावं लागलं. जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली. क्षणिक सुखासाठी, विवाहबाह्य संबंधात शारीरिक सुखासाठी केलेलं एक चुकीचं टाकलेलं पाऊल आज 3 जीवनाचं आयुष्याचं वाटोळं करून गेलं. उदय राठोड दिवाणीशी गेला. नेहा आणि आर्यन आज जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
या घटनेतून आपल्याला काय शिकाय मिळालं, या रिअल मराठी क्राईम स्टोरीतून आपल्याला कोणता बोध मिळाला हे तुम्हाला समजलंच असेल. त्यामुळे आपल्याला काय वाटलं या क्राईम स्टोरीतून, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन मध्ये प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन मध्ये ऑन करा. धन्यवाद.